विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट सीओएपी प्री टेस्ट म्हणजे नक्की कोणती टेस्ट आहे? मी तुम्हाला सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, की बोर्डची तयारी तुम्ही करताय बरेच मुलं मला माहिती आहे. बरीचशी अशी मुलं आहेत, की जे ड्रॉप घेतलेली मुलं आहेत. ओके. जे सीईटी साठी 1 वर्ष त्यांनी पुन्हा तयारी केलेली आहे. चला जाऊ दे पहिल्या अटेम्प्टला कमी स्कोर आला असेल म्हणूया आपण. पण त्यांना एक चान्स त्यांच्या घरातल्यांनी दिलाय. आपलं काल ठरलं होतं बाळांनो. मी तुम्हाला सांगतो, हा जो सब्जेक्ट आहे ना, केमिस्ट्री म्हणूया आपण. हा सब्जेक्ट तुम्हाला खूप हेल्प करणार आहे तुमचं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी. मी तुम्हाला सांगू का? आजची जी टेस्ट आहे ना, त्यात मी काय केलंय, की 50 एम-सी-क्यूज घेतलेत. 50 एम-सी-क्यूज घेतलेत आणि तेही सगळेच्या सगळे न्यूमेरिकल्स आहेत. ओके. बरं टेस्टसाठी तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे? फक्त मी 40 मिनिटं. चला 45 करूया चला. मी फक्त 45 मिनिट्स तुम्हाला वेळ देणार आहे. त्यात तुम्हाला 50 एम-सी-क्यू तेही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत, तेही केमिस्ट्रीचे. बरं. मग सर आम्ही आता बोर्डची तयारी करतोय. हे आम्ही आता टेस्ट देणार नाही. आम्ही पुन्हा टेस्ट देऊ. नाही. आज ही टेस्ट सगळ्यांना द्यायची आहे लक्षात घ्या. सगळ्यांना द्यायची आहे. आपलं टार्गेट मोठं आहे आणि केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल्स करत असताना त्याच्या पी-वाय-क्यूज तुम्ही प्रॅक्टिस कराल. बरं आज मी तुम्हाला सांगतो आज 7 तारीख आहे. ओके. आणि बरोबर 4 वाजल्यापासून ही टेस्ट ओपन राहील. मी तर म्हणतो 4 वाजताच टेस्ट द्यायची लक्षात घ्या. मला ना प्रत्येकानं ना यात चांगला स्कोर केला हे बघायचंय. ओके, काही प्रश्न चुकतील, काही सिली मिस्टेक होतील. आयडिया तर येईल ना आपल्याला, की आपण कुठे कमी पडतोय. मी तुम्हाला सांगतो टॉपिक किती आहेत बघा, की सॉलिड स्टेट हा पहिला टॉपिक आहे, सोल्युशन आहे, आयोनिक आहे, थर्मोडायनामिक्स आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, केमिकल कायनेटिक्स आहे. मग 6 टॉपिकवर जेव्हा मला 50 प्रश्न विचारायचे आहेत, एव्हरेजली प्रत्येक टॉपिकवर 8 प्रश्न आहेत रे बाळांनो. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच कन्सेप्ट तिथं तुमच्या क्लिअर होणार आहेत. बोर्डच्या एक्झामला तुम्हाला त्याची चांगली हेल्प होणार आहे. बरं, आता मला एक सांगायचंय काय सांगतो, लक्ष द्या. तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप तर डाउनलोड केलंय, बरोबर आहे. मग ॲपवरती ड्रॉपर टू टॉपर ही बॅच आहे लक्षात घ्या. त्याच्यावर जवळ-जवळ 16-17 फ्री कंटेंट व्हिडिओ आहेत. मग ज्यांनी ड्रॉप घेतलाय ना, त्यांनी त्यातले फ्री व्हिडिओ नक्की बघा बाळांनो. मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही अजूनही कुठलाही कोर्स जॉइन केला नसेल, तर ही बॅच तुमच्यासाठी बेस्ट बॅच असणार आहे. मी तुम्हाला सांगू का? तो नवीन फिजिक्सचा जो ॲड केलेला पार्ट आहे आणि केमिस्ट्रीचा एक टॉपिक तो माझा राहिलाय बरं का. तो झाला की सिलेबस तर ऑलरेडी सगळा ह्या बॅचवर तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक टॉपिकच्या टेस्ट आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतोय. तुम्ही कुठलाही टॉपिक बघू शकता. पण माझ्याकडे प्लॅन आहे ना, ही आजची टेस्ट मेनली ड्रॉपर टू टॉपरसाठी आहे. उद्या मी मग ऑर्गॅनिकची टेस्ट घेणार आहे. मी डेली टेस्ट तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या. मग संध्याकाळी ही टेस्ट दिल्यानंतर, पहिली टेस्ट दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या टेस्टची तयारी करा. ऑर्गॅनिक मग ही सुद्धा बोर्डची तयारी होणारच ना. म्हणजे मी 2-3 दिवस तुमचा वेळ घेणार आहे. 9 तारखेला पण मी एक टेस्ट देईन तुम्हाला इनऑर्गॅनिक वरती म्हणूया आपण. मग केमिस्ट्री टेन्शन दूर होईल. बरं सर तुम्ही सांगता हे करायचं, मग मॅथ्स बंद करू का? नाही रे बाळांनो, मॅथ्स पण करायचंय. सकाळीच मोठं टार्गेट दिलंय. 40 व्हिडिओच्या आसपास बघायचे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. लक्षात घ्या, की आपण 4च टॉपिक मी तुम्हाला सांगू का? वेक्टर हा टॉपिक जवळ-जवळ 12 मार्काला आहे. डेरिव्हेटिव्ह आणि त्याचे ॲप्लिकेशन 18 मार्काला आहे. ट्रिगो फंक्शन 10 मार्काला झाले की इथं 40 मार्क झाले लक्षात घ्या. अरे 80 मार्काच्या पेपरमध्ये 4च टॉपिक आहेत. सर तुम्ही बोलता तेवढं ईझी नाही हो ते. मान्य करतो. पण एकदम हार्ड आहे का? शक्य आहे का ह्यात स्कोर करणं? हे पण नाही आहे. मी तुम्हाला सांगू का? वेक्टरचे थेरम आहेत. डेरिव्हेटिव्ह आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये 4 मार्काचा थेरम आहे. ट्रिगो फंक्शन बाळांनो करा तरी. ट्रिगो फंक्शन मी 100% YouTubeवर प्रोव्हाईड केले. प्लेलिस्ट चेक करा. आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा. व्हिडिओ तुम्हाला आवडतायत. बरं तुम्हाला सांगू का? ड्रॉपर टू टॉपर बरं का. आणि मी उद्याच ना बॅच लॉन्च करतोय बरं का. आज जमलं तर संध्याकाळी नाही तर उद्या. तुम्हाला सांगतो माझं 45 डेज क्रॅश कोर्स मला लॉन्च करायचा आहे. मग त्या कोर्समध्ये तुम्हाला फिजिक्स मिळेल, केमिस्ट्री मिळेल, मॅथ्स सेपरेटली मिळेल. फिजिक्स, केमिस्ट्री एकत्र असेल, हे सेपरेट असतील किंवा हे तिन्ही एकत्र पण असतील. मग आज संध्याकाळी जाऊ दे म्हणूया, आज अभ्यास करा. उद्या तुमच्यासाठी मी कोर्स घेऊन येतोय आणि हा कोर्स मात्र 23 फेब्रुवारी नंतर स्टार्ट होणार बरं का रे बाळांनो. तोपर्यंत त्यावर कंटेंट अपलोडेड असेल. पण रेग्युलर मुलांसाठी 23 तारखेपासून जीव तोडून प्रयत्न करायचे आहेत आपल्याला.
23 तारखेपर्यंत मी ड्रॉपर टू टॉपर बॅचवर भरपूर टेस्ट सीरीज कंडक्ट करतोय. अगदी डेली. मग त्यांची पण छान तयारी होईल. आणि 23 तारखेनंतर पुन्हा रिव्हिजन लेक्चर स्टार्ट होतील. त्यामुळे हा कोर्स एकदम छान राहणार आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगतो. तुमचा सपोर्ट तर चांगला मिळतोय. तुम्ही करताय अभ्यास. 5 वाजता उठून व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या आता 250 वर गेली बरं का लक्षात घ्या. म्हणजे अल्मोस्ट 250 च्या आसपास मुलं 5-6 वाजताच डेली टार्गेट चेक करतायत. मला माहिती आहे 1-2 दिवसात ही संख्या 1000 वर जाईल. काही दिवसानंतर ती अगदी दिवसाला म्हणजे तुम्हाला असं सेकंदाला 10-12 व्ह्यूज होतील. पण हा काय प्रकार आहे रे बाळांनो? हा काय प्रकार आहे? ह्याला म्हणायचं काय माहितीये का? एक टेन्शन, परीक्षेचं टेन्शन. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागलाय. पण मी एक रिक्वेस्ट करतो रे बाळांनो. तुम्ही ना दिवसभराचा प्रॉपर प्लॅन करा नेहमी. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ द्या. आपण ना अभ्यासाला कमी वेळ देतो. बाकीच्या गोष्टींना मनसोक्त वेळ देतो लक्षात घ्या. इथून पुढे हे चेंज करायचं आपल्याला कारण इंजिनिअरिंग 10वी नंतरची 2 वर्ष आपण काढलीत आता त्रासात. बरोबर आहे? आता सुरुवात चांगली झाली आहे. इंजिनिअरिंगला अजून जास्त अभ्यास करायचा आहे. सी जे काही माझे स्टुडंट आहेत ना, त्यांचा मला वाटतं रिझल्ट मिळायला सुरुवात झाली आहे. मला WhatsAppला मेसेज येतोय. त्यांचा स्कोर फर्स्ट सेमेस्टरला चांगलाच झालेला आहे. बऱ्याच मुलांचा नाही सगळ्याच मुलांचा. ऑब्व्हियसली तिथे जाणारी मुलं ही एक्स्ट्राऑर्डिनरीच आहेत लक्षात घ्या. आणि तुम्ही सुद्धा आहात म्हणून हे टार्गेट तुम्हाला दिलंय. मग कराल सगळं कंप्लीट. आज 4 वाजता टेस्ट आहे. देणार तुम्ही, द्यायचीच आहे. ऑल द बेस्ट.